ठाकरे गुट के विधायक अनिल परभीन ने भाजपा पर गंभीर आरोप लगाए। परब का कहना है कि पैसे बांटने और चुनाव जीतो यही भाजपा का सूत्र बन गया है। उन्होंने आरोप लगाया है कि सत्ता के दुरुपयोग के माध्यम से चुनावी प्रक्रिया प्रभावित करने की कोशिश की जा रही है। परब ने कहा कि लोकतंत्र में जनता के विशेष और विश्वास के साथ खिलवाड़ हुआ है और इस तरह का प्रयोग लोकतंत्रीय मूल्य कमजोर करता है। इस बयान के बाद राजनीतिक चर्चा अधिक तेज हो गई। लग्नात झालेली भेट हा काय चर्चेचा विषय असू शकत नाही। नाशिकमध्ये या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिंदे आणि फडणवीस थेट यांचे पक्ष दोन्ही एकमेकांना भेटलेले आहेत। भाजप विरुद्ध शिवसेना। खरं तर शिंदेच्या शिवसेनेवरती खूप मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली आणि त्यांच्या नेत्यांना टार्गेट करण्यात आलं। निलेश राणे असतील, संतोष बांगर असतील किंवा संजय गायकवाड असतील। भाजपकडून ही प्रक्रिया सुरू झाली आहे। बघा, एक गोष्ट सांगतो, शिंदे सेनेची एवढी हिंमत नाही की भाजपला नडायची। ती फक्त ते दाखवत आहेत नडल्यासारखं, परंतु त्यांची ताकद काय नडायची आम्हाला चांगली माहिती आहे। तपोवनातील वृक्षतोड जे आहे तो हा विषय गाजताना पाहायला मिळतोय। अजित पवारांनी सुद्धा जे आहे ते कुठे साहेब शिंदेच्या भूमिकेला मला वाटतं स्थगिती त्याला द्यावी सरकारने स्थगिती द्यावी। आंदोलन एवढं होते, पालकमंत्री दुसऱ्या बाजूला 15,000 झाडं लावतो म्हणतात, तर सरकारनं त्याला स्थगिती द्यावी। कारण की सरकार यामध्ये दुटप्पी भूमिका घेते असं आमचं ठाम मत आहे की एका बाजूला गिरीश महाजन ते तिथं सांगतात की आम्ही झाडं तोडणार आहोत, दुसऱ्या बाजूला अजित पवारांचे म्हणणं नाही आहे, तर सरकारने स्थगिती द्यावी। मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं की हा निर्णय आम्ही मागे घेतो। नाही, सरकार आता काय तू भांडण्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो। गिरीश महाजनांनी एक भूमिका घ्यायची, राष्ट्रवादीने एक भूमिका घ्यायची, म्हणजे दोन्ही बाजूला भांडायला पण आम्हीच आहे आणि आंदोलन करायला पण सुद्धा आम्हीच आहे, अशी साधारणपणे भूमिका त्या ठिकाणी दिसते। गोपनीयतेचा भंग झालाय, गोपनीयतेचा भंग झालाय। खरं म्हणजे कठोर कारवाई त्याच्यावरती व्हायला पाहिजे। खरं म्हणजे त्यांची आमदारकीच रद्द व्हायला पाहिजे। आमदारकी रद्द होण्याची देखील कलम जी आहेत त्याच्यामध्ये संतोष बांगरांची केस बसते, परंतु हे होणार नाही, कारण ते कोणालाही कारवाई करणार नाहीत, फक्त कारवाई केल्याचं नाटक करतील। गुन्हा आतापर्यंत जेवढे गुन्हे दाखल झालेले आहेत या दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये पुढे काही कारवाई झालेली नाही। पृथ्वीराज चव्हाणांनी असं म्हटलं आहे की कोर्टाची काही बाजू मांडली काल, त्याच्यामुळे 21 तारखेला सगळा निकाल गेलेला आहे। सरकार कुठेतरी कमी पडलंय आणि मतपेटी एवढे दिवस होणं म्हणजे कुठेतरी घालमेल नाही। आता हे बघा, निवडणूक आयोगाचा घोळ तर सगळे बघतातच आहे, त्याच्यामुळे चव्हाण साहेबांनी मांडलेली भूमिका योग्य आहे। धन्यवाद। त्यामध्ये सरकार या निवडणूक आयोगाच्या संदर्भात सरकारची भूमिका अशी आहे की निवडणूक आयोग म्हणतं की आम्ही सॉलिसिटर जनरलांच्याकडनं ओपिनियन घेतलेलं, मग हे ओपिनियन घेतलेलं सरकारला माहीत नव्हतं का? आणि जो भांटिया कमिटीच्या संदर्भातला अहवाल आहे किंवा सुप्रीम कोर्टाचे जे निर्णय याचा नीट अभ्यास झाला नव्हता का? म्हणजे सरकार कुठंतरी कारणीभूत याला आहे। निवडणूक आयोगाच्या वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे अगदी 30 तारखेला 1 तारखेपर्यंतचा प्रचार होणार म्हणून GR काढला जातो। चिन्ह वाटपाच्या दिवशी चिन्ह कसं वाटप करायचं याचा निर्णय त्या ठिकाणी निवडणूक आयोग घेतो। म्हणजे एकूणच ह्या सगळ्यावरचा एक अविश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि म्हणून हे सगळे मुद्दे या नागपूरच्या अधिवेशनामध्ये येतील। विशेष करून विदर्भाचं अधिवेशन असल्यामुळं विदर्भातले मुद्दे तर येतीलच, परंतु आता लक्ष असणार आहे सरकारची आर्थिक परिस्थिती किती वाईट झाली आहे पुरवण्या मागण्यावरनं कळेल की या येणाऱ्या पुरवण्या मागण्यामध्ये सरकारची अवस्था नेमकी काय झालेली आहे हे देखील यामध्ये निश्चितपणे आता समोर येईल। मतमोजणी लांबणीवर ठरली असल्यामुळे ईव्हीएम सरकारच्या ताब्यात आहे। ईव्हीएम सोबत मोठ्या प्रमाणात छेडखानी होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे, कारण जशी संशयात्मक भूमिका निवडणूक आयोगाची आहे त्याप्रमाणे काय वाटतं? नाही, मला वाटते मुळात ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोणच जबाबदारी स्वीकारत नाही। निवडणूक आयोग म्हणते मग ज्या आरोनी हे निर्णय चुकीचे घेतले, लेट लावले, त्यांच्यावर सरकार कारवाई करणार काय? सत्ताधारी पक्ष पण निवडणूक आयोगावर बोलते, आम्ही तर प्रकर्षानं ते बाजू त्या ठिकाणी मांडतोच की हे चुकीचं आहे म्हणून, आणि म्हणून कोणीतरी जबाबदारी याची घ्यावी अशी अपेक्षा आहे। ईव्हीएमच्या संदर्भात योग्य ती सुरक्षा बाळगणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी नाही। सर, देशभरामध्ये आता विओलनचा मृत्यू होतो आणि ती सगळ्यात चर्चेची गोष्ट राहिली आहे, कारण की SIR
प्रत्येक राज्यामध्ये सुरू झालंय आणि मतं कुठेतरी कमी करण्याचा हा सगळा प्रकार आहे SIRच्या माध्यमातून. परंतु ते काम करत असताना BLOवरती खूप मोठ्या प्रमाणात दबाव आहे सत्ताधारी राजकीय पक्षांचा. अशा पद्धतीने वेगवेगळे राजकीय पक्ष आरोप लावतात आहेत आणि त्यांचा मृत्यू देखील होतो. देश पातळीवर काँग्रेस पक्षानं हा विषय घेतलेला आहे की अनेक BLOंचा या ठिकाणी यामध्ये मृत्यू झालेला आहे. म्हणजे हे दबावाचं राजकारण चालू आहे. SIR नेमका कशासाठी आहे, त्याच्यासाठी जी व्यवस्था करणं गरजेचं आहे ती कुठलीही व्यवस्था त्या ठिकाणी नाही आहे. म्हणूनच आज दुबार नावं मुंबईमध्ये 14 लाख सापडतात, राज्यामध्ये कोट्यवधी नावं या ठिकाणी सापडतात. मग नेमकं निवडणूक यंत्रणा करते का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे एवढ्या वर्षानंतर आम्ही साध्या निवडणुका व्यवस्थित घेऊ शकत नाही, मग जगामध्ये काय दाखवतोय आपण? सर्व महाराष्ट्राचे प्रश्न विधिमंडळात मांडता यावे यासाठी सुरुवातीला मागणी तर 3 आठवड्याची केली, परंतु आपण बघताय की महाराष्ट्रामध्ये नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, मुंबई महानगरपालिका या सगळ्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सरकारने 1 आठवड्याचंच अधिवेशन घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. आणि 1 आठवड्यामध्ये अधिवेशनात फार काय प्रश्न मार्गी लागतील असं काही वाटत नाही आहे. परंतु ज्या विदर्भासाठी हे अधिवेशन विदर्भामध्ये घेतलं जातं, किमान विदर्भाचे प्रश्न तरी प्राधान्याने मांडले जावेत आणि विदर्भातल्या लोकांना काहीतरी या अधिवेशनातनं मिळावं अशी माफक अपेक्षा आम्ही आज केलेली आहे. त्याचबरोबर 1च आठवडा अधिवेशन असल्यामुळे मी विनंती केली की जी काय आश्वासनं सरकार देते, जी काय आश्वासनं मंत्री देतात, ही काय मंत्री पूर्ण करत नाहीत. म्हणजे केवळ आश्वासनं देण्यासाठी अधिवेशन असू नये, तर जी काय आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण करावीत. कारण आश्वासन समितीकडे देखील कित्येक विषय असे आहेत, त्यांच्याकडनं आम्हाला उत्तरं येत आहेत की कुठलंही आश्वासन पूर्ण झालेलं नाही. म्हणजे केवळ थापा मारण्यासाठी किंवा आश्वासन देण्यासाठी अधिवेशन असू नये, या अधिवेशनामध्ये काहीतरी फलश्रुती व्हावी, लोकांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या पदरात काहीतरी पडावं अशी साधारण अपेक्षा सरकारकडनं आहे आणि ती अपेक्षा आम्ही आज कामकाज समितीमध्ये व्यक्त केलेली आहे. हेही अधिवेशन विरोधी पक्ष नेत्याशिवाय होणार की कारण दोन्ही सभागृहाकडे विरोधी पक्ष नेते नाहीये, कधी ती नेमणूक करेल त्याबाबत तुम्ही काय चर्चा केली? आम्ही आता मी आणि सतेज पाटील यांनी जाऊन मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि विरोधी पक्ष नेते पद विधान परिषदेचं आणि विधानसभेचं दोघांचंही या अधिवेशनात जाहीर करावं अशी आम्ही मागणी केलेली आहे. मागच्या अधिवेशनातच म्हणजे सुरुवातीला सरकार ज्या वेळेला आलं त्यावेळेला खालच्या विधानसभेच्या वतीने आम्ही विरोधी पक्षनेत्याचं नाव शिवसेनेचं दिलेलं होतं. काँग्रेस पक्षाच्या वतीने विधान परिषदेमध्ये नाव दिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सरकारने सभापतींच्या माध्यमातून या अधिवेशनाच्या सुरुवातीच्याच दिवशी, पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेत्याचं नाव जाहीर करून मला असं वाटतं की कुठल्याही सभागृहात विरोधी पक्ष नेता नसणं हे संविधानाला काही शोभणारं नाही आहे. आणि त्यामुळे ही दोन्ही नावं त्यांनी जाहीर करावीत आणि विरोधी पक्ष नेत्यासकट हे अधिवेशन व्हावं. कारण एवढं मोठं बलाढ्य संख्याबळ त्यांच्याकडे आहे. एक विरोधी पक्ष नेता दिल्यामुळे त्यांच्या संख्याबळावर काय परिणाम होणार नाहीये. त्यामुळे सरकारने या गोष्टीची काळजी घ्यावी. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही सकारात्मक विचार करतोय. आता सकारात्मक विचार पहिल्या दिवशी कळेल आम्हाला. महाराष्ट्रात एवढं मोठं शेतीचं नुकसान झालेलं होतं आणि काल संसदेत उत्तर आलं की महाराष्ट्राचा प्रश्न जो आहे तो संसदेत आलेला नाही. आता मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव टाकला असेल की संघाची आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे अजूनही मदत आलेली नाही. या सरकारकडनं आता फार काय अपेक्षा राहिली आहे असं नाहीये. हे फक्त टोलवाटोलवी करतायत. आणि आपण बघताय की काल जो पैशाचा चिखल किंवा पाऊस जो काही या निवडणुकीत झाला आहे, आता एक नवीन तंत्रच त्यांना सापडलेलं आहे की पैसे वाटा आणि निवडणुका जिंका, मतं मागा. आणि त्यांना माहिती आहे की कामं केली नाहीत आणि निवडणुकीच्या वेळेला पैसे वाटले तरी ते जिंकतायत. हे सूत्र त्यांना सापडलेलं असल्यामुळे मला असं वाटतं की ते आता लोकांना फार काय मोजत नाहीये. तर मंत्रालयामध्ये अनेक आपण पाहतोय की